SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पनीर चिल्ली बनवूया। पनीर घेतले 200 ग्राम पनीर आहे। 200 ग्राम पनीर आहे आणि मी इथे 2 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घेतले। आता हे पनीर आपण याच्यात टाकूया। तुम्हाला वाटलं हे पिवळं कसं वेगवेगळे पाकेट होते ना म्हणून तसे निघालेत ते। हे वेगळं पाकेट होतं व्हाईटचं। आता याला आपण मिक्स करून घेऊया। हे बघा असं सगळं लावून घेतलंय। आता याला आपण शालो फ्राय करून घेऊया थोडं थोडं करून। हे बघा पनीर आपलं शालो फ्राय झालंय। सगळं शालो फ्राय करून घेतलंय। आता आपण इकडे तडका मारूया। सगळ्यात पहिले आपण लसूण टाकते, बारीक बारीक करून घेतले अशी, आणि अद्रक पण तसेच बारीक बारीक चॉप करून घेतलंय। आता टाकूया आपण अद्रक पण टाकून देते। मिक्स करूया। थोडासा कलर येऊ द्या त्याला। हे पनीर याच्यात तळलं आहे ना, त्याच पॅन मध्ये बनवतोय मी। आता मिरची टाकते बारीक बारीक, ती पण कापून घेतली आहे, बारीक चॉप करून घेतली। ते पण एकत्र टाकून देऊया। मिक्स करूया। यापर्यंत भाजून घेऊया। तर मी हे बघा असे कांदा कापून घेतलाय, म्हणजे असा फोड काढून घेतली कांद्याची, आणि शिमला मिरची पण फोड अशाच करून घेतल्या सगळ्या। आता दोन्ही आपण एकत्र टाकून देऊया। मिक्स करूया। आता आपले कांदे आणि शिमला मिर्च हे बघा असे नरम पडले आहेत। आता याच्यात आपण पाणी टाकूया। माझ्याकडे ग्लास भरून आहे। गिरेवीच्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। तुम्हाला केवढी गिरेवी पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाका। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला पाण्यात उकळू द्या। आधी मी 1 ग्लास टाकला, आता परत टाकते अर्धा ग्लास, कारण की आम्हाला गिरेवी पाहिजे नाही। गिरेवीच्या हिशोबाने पाणी घालायचं, जास्त कमी। आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यात। चवीप्रमाणे टाकायचं आपल्या हिशोबाने। आता बघा उकळी आली आहे। आता काळी मिरी टाकूया आपण। आता 1 चमचा भरून मी काळी मिरी टाकले, म्हणजे 1 चमचामध्ये कमी होतं। काळी मिरी टाकली, ते व्हिडिओ मध्ये आलं नाही, दाबलं नव्हतं बटन। तर मिक्स करून घेऊया पण। आता मी सोया सॉस टाकते। दोन चमचा भरून टाकते। 1 आधे टाकलाय, आणि काळी मिरीचे दाखवलं नाही तुम्हाला, तर काळी मिरी पण टाका आठवणीने। चिली फ्लेक्स पण आपण 2 चमचा भरून टाकूया। एक टाकते सॉस
चिल्ली सॉस, आता याला मिक्स करूया। आता हे मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण याची घिसलेली बनवून टाकूया। गाठा नाही राहिल्या पाहिजे, असं व्यवस्थित करून घ्यायचं। नाही आता आपण थोडं थोडं टाकूया आणि मिक्स करूया। आता हे पनीर मी फ्राय करून घेतले, ते टाकून देते। तुम्ही कच्चं पनीर पण टाकू शकता। हां, कच्चं पनीर असेल ना ते पण टाकू शकता, फ्राय करून टाकू शकता। आपण थोडीशी तीळ घालूया। आपलं पनीर चिल्ली तयार झाली आहे। थोडंसं ओरोगोनो घालते, मिक्स करूया। आपली पनीर चिल्ली तयार झाली आहे। किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने, तुमच्या हिशोबाने बनवा, म्हणजे व्यवस्थित असा गिरवी लागली पाहिजे। मी 1.5 ग्लास पाणी टाकला, छोटा ग्लास आहे माझा। तुमचं किती पनीर आहे त्या याच्यावर डिपेंड आहे।